नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे अण्णा निक्कीला म्हणत असतात की निक्की आता माझं ठरलं, आता माझा धंदा रायाच चालवणार. आणि हे बघ राया, तू माझा धंदा चालवशील ना. आणि निक्की, आजपासून राया तुझ्या अंडर काम करणार नाही, पण जर तुला हवं असेल तर तू त्याच्या अंडर काम करू शकतेस, आणि जर नसेल करायचं तर नको करू. या धंद्यातून मी तुला आत्ताच काढून टाकतो, बाजूला करतो. पण आता माझा राया, माझा बच्चा, तू हा धंदा चालवशील ना, पुढे घेऊन जाशील ना. तेव्हा इकडे राया म्हणतो की अण्णा, हे काय बोलणं झालं का? मी हा धंदा नक्की चालवेन, नक्की पुढे घेऊन जाईन. आत्तापर्यंत मी जसं हे काम करत आलो आहे त्याच पद्धतीने मी पुढेही काम करत राहीन. तेव्हा इथे अण्णा म्हणतात की बरं झालं, आता तू जर हा धंदा पुढे नेणार असशील ना तर मला कसली काळजीच नाही आहे. पण आता निक्की नाही सांभाळणार तर माझा राया, माझा बच्चा माझा धंदा चालवणार, पुढे घेऊन जाणार, असं अण्णा म्हणत असतात. तर इथे निक्कीला खूपच जास्त राग येतो, कारण अण्णा आता स्वतःच्या मुलीला बाजूला करून सगळा धंदा इथे आता रायाला सांभाळायला देतात. त्याच्यामुळे निक्कीला खूप राग आलेला असतो. इथे जय आता म्हणत असतो की हो, इथे निक्की अण्णांचीच मुलगी आहे, पण अण्णांनी आता सगळा धंदा रायाला चालवायला सांगितलं आहे. आता रायाच्या बाबतीमध्ये निक्की तरी काय करणार, कारण तिच्या अण्णांनी निर्णय घेतला आहे ना. मग आता मुलगी वडिलांच्या विरोधात कशी जाईल? जो काही निर्णय घेतला आहे तिच्या वडिलांनी घेतला आहे. आणि हो, त्या म्हातारीने ना दिले, निक्कीच्या थोबाडीत मारले. पण आता काय करायचं? इथे अण्णांनी जर माघार घेतले तर निक्की तरी कुणाला जाऊन धडा शिकवणार? दिली बिचारीच्या थोबाडीत. रायाला धडा शिकवला असता, पण आता वडिलांनीच माघार घेतल्यानंतर निक्की तरी काय करणार आहे? वडिलांच्या विरोधात ती थोडी ना जाणार आहे. तेव्हा निक्की म्हणते, जय बाद झाला आता, तुला माहिती आहे ना तू जे काही बोलतोयस ते ऐकून मला राग येतोय. तेव्हा इथे जय म्हणतो, तुला राग येतोय, पण तुला का राग येईल ना. तुला जर राग आला असता तर तू आता इथे नसतीस, त्या रायाची वाट लावून टाकली असतीस, कळलं ना. पण आता तुझ्या अण्णांनी जर माघार घेतली, संपूर्ण धंदा तुझ्या वडिलांनी मोठा केला आहे, आणि तो तुला द्यायचा सोडून त्या रायाला दिला. तो राय तिथे नोकर होता, तुझ्या अंडर तो काम करत होता. आणि आता काय झालं? आता त्या रायाला या सगळ्या धंद्याचा मालक करून ठेवला आहे, आणि तू त्याच्या अंडर काम करणार. काय इज्जत ठेवली तुझ्या वडिलांनी तुझी, ते सांग ना. आता त्या रायाला तू कसा काय धडा शिकवणार, कसा काय तुझा बदला पूर्ण करणार आहेस? तेव्हा इथे निक्की म्हणते, जय, अरे निक्की म्हणतात मला निक्की, कळलं ना. काही झालं ना तरीसुद्धा मी त्या रायाला सोडणार नाही आहे. त्या म्हातारीला, त्या मंजिरीला आणि त्या रायाला मी बरोबर धडा शिकवणार, सोडणार नाही आहे. तेव्हा जय म्हणतो, अगं पण तुझ्या वडिलांचं काय? त्यांनी तर आता संपूर्ण धंद्याची जबाबदारी त्या रायाला दिली आहे ना, आणि त्यांनी माघारसुद्धा घेतली आहे. नाहीतर आत्तापर्यंत आहे ना त्या रायाचं काम झालं असतं. अगं हात तुटले असते त्याचे, भीक मागायलासुद्धा हात उरले नसते. तेव्हा निक्की म्हणते, ठीक आहे ना, मग जे काम माझ्या अण्णांनी अर्धवट ठेवले ना ते काम आता मी करणार. आप्पांना जे जमलं नाही ते मी करून दाखवणार, त्या रायाला मी संपवणारच. तेव्हा जय म्हणतो की हेच करायला हवंयस तू निक्की. अगं तूच तर माझा शेवटचा इथे पत्ता आहेस ना, जो माझ्यासाठी काम करणार आहेस. कारण तू त्या रायाला नडणारसुद्धा आणि त्याला मारणारसुद्धा, हे मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता आपल्याला बघायला मिळतं की इथे ईशा काम करत बसलेली असते. तेव्हा शशिकला तिथे येते आणि विचारते की काय ईशा, काय करतेस तू, कसली नावं लिहित बसलेस? तेव्हा ईशा म्हणत असते, आई तुला माहिती आहे का, मी आहे ना आता एक नवीन बिझनेस सुरू केला आहे, आणि त्या क्लायंटची नावं सगळी लिहून घेते इथे. तेव्हा शशिकला म्हणते, कुठला नवीन बिझनेस करणार आहेस गं तू? तेव्हा ईशा म्हणते की मम्मी, मी आहे ना डब्यांचा बिझनेस सुरू केला आहे, मी काही लोकांना जेवणाचे डबे पोहोचवणार आहे. तेव्हा शशिकला म्हणते, काय हे काय तुला भिकेचे डोहाळे लागलेत गं, तू डबे पोहोचवणार? अगं तुला जमतं का गाई? त्या मंजिरीच्या नादाला लागून लागून आहे ना तुलासुद्धा तिच्यासारखे आहे ना भिकाचे डोहाळे लागलेत. तिला कसं इथे कष्ट करायची सवय झाली, तशी सवय तुला पण झाली आहे का आता? एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या घरामध्ये ही थेरं चालणार नाही. माझ्या घरामध्ये तुला मी डबे बनवू देणार नाही, आणि ते लोकांपर्यंत पोहोचूसुद्धा देणार नाही, कळलं तुला? तेव्हा मंजिरी म्हणते, अगं काकू असं काय करतेस, तिला का मारतेस? तिचं जर ते स्वप्न असेल, तिलासुद्धा स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, तर त्याच्यामध्ये वाईट काय?
तेव्हा शशिकला म्हणते, "काय गं, काय चांगलं आहे सांग बरं? काय तिला घरामध्ये सुख नाही आहे? तिला कशाला काम करायला हवं आहे? ही कष्टाची कामं कशाला करायला हवी आहेत? तुझ्यासारखी तुम्ही कसे 2-2 रुपयासाठी हवे तेवढे कष्ट करत असता?" तेव्हा मंजिरी म्हणत असते, "काकू, अगं आम्ही कष्ट करतो आणि इथे स्वतःच्या जीवावरती 2 घास खूपच जास्त आवडीने खातो. दुसऱ्यांच्या कष्टावरती तुकडे नाही मोडत ना आम्ही." तेव्हा शशिकला म्हणत असते, की दुसऱ्यांच्या जीवावरती तुकडे मोडायला सुद्धा नशीब लागतं. जे माझ्याकडे आहे तुमच्याकडे नाही. म्हणून तुम्हाला इतकी कष्टाची कामं करावी लागतात. तरी पण हातामध्ये काय आहे तुझ्या? काहीच नाही. मंजिरी, आता तुझ्यासारखं माझ्या मुलीला बनवण्याचा प्रयत्न करू नकोस हां. त्याची काही गरज नाही. ईशा, हे नको ती थेरं करायची नाही. हे डोक्यामध्ये जे खूळ काढलेस ना, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, जेवणाचे डबे पोहोचवणार अजिबात करायचं नाही. आणि तुला जेवण करता येतं का गं? तुला चहा बनवायला सांगितलं कधी माझ्यासाठी, तर गरम पाणी घेऊन येतेस मला आणि म्हणतेस की मला चहा करता येत नाही म्हणून. तू काय बिझनेस करणार? तेव्हा मंजिरी म्हणते, "ईशा, चल तू माझ्याबरोबर चल." तेव्हा आता शशिकला म्हणत असते, की "जा, जा तिला घेऊन जा. तशीही तिची पाठराखीण झाली आहेसच ना तू. जा तिला घेऊन जा. पण माझ्या घरामध्ये जेवणाचे डबे बनवायचे नाही." असं आता स्पष्टपणे शशिकलाने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता ईशाला शशिकलाने विनाकारण मारलेलं असतं. तेव्हा मंजिरी तिला घेऊन जात असते. मंजिरी म्हणत असते, की "ईशा, शांत हो बरं, रडू नकोस. आणि मी तुला आता बोलताना ऐकलं. तुला जेवणाचे डबे बनवायचे आहेत. तू लोकांना जेवणाचे डबे देणार. आयडिया चांगली आहे गं, कल्पना तशी चांगली आहे. पण ईशा, अगं जेवणाचे डबे म्हटल्यानंतर बिझनेस झाला आणि बिझनेस तुला माहिती आहे ना, खूप कष्ट करावे लागतात आणि स्वयंपाक बनवावा लागणार आहे तुला. तुला स्वयंपाक येतो का?" तेव्हा इथे ईशा म्हणत असते, की "मंजिरी, तूच मला सांग, सगळ्या गोष्टी काय आपल्याला आपोआप येतात का? शिकावं तर लागणार आहे ना आणि माझी पूर्ण तयारी आहे शिकायची. मी पूर्ण जेवण शिकणार. पण मला ना या सगळ्यामध्ये आता मदत लागणार आहे गं तुझी. तू मला मदत करशील का? मी खरंच सांगते, मला ना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे." तेव्हा मंजिरी म्हणत असते, "पण ईशा, अगं तुला हे सगळं करायची काय गरज आहे? म्हणजे काय कमी आहे ना तुला?" तेव्हा ईशा म्हणते, "का? मला जर माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? मलासुद्धा स्वतःला सिद्ध करायचं आहे. मलासुद्धा इथे कष्ट करायचे आहेत. लोकांना दाखवून द्यायचं आहे, की मी फक्त इथे फॅशन आणि मेकअप याच्यापुढे सुद्धा काही ना काहीतरी करू शकते. लोकांचा गैरसमज मला दूर करायचा आहे. म्हणून तर मी या बिझनेसची सुरुवात केली आहे ना. आणि बघ ना गं, मला स्वतःच्या पायावरती उभं राहून काहीतरी करायचं आहे. पण मम्मी मला सपोर्टच करत नाही आहे. म्हणजे बोलायला तीच मोकळी, की मला काही जमत नाही, मला काहीच करता येत नाही म्हणून. आणि जर आता मी इथे काहीतरी कष्ट करण्यासाठी मार्ग निवडला आहे, तर मला सगळेजण आता सपोर्ट न करता मलाच सुनवतायत." तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते, "अगं ते सगळं बरोबर आहे, पण काकू तुला हे सगळं करू देईल का?" तेव्हा जीजी म्हणते, "का नाही देणार? हे बघ, जर तुला मनापासून हा बिझनेस सुरू करायचा आहे आणि तुझी कष्ट करायची तयारी आहे, तर आपल्याला केलंच पाहिजे आणि सुरुवात कुठून ना कुठून तरी झालीच पाहिजे ना." तेव्हा मंजिरी म्हणते, "अगं जीजी, पण काकू." तेव्हा शशिकला तर नेहमीच असं करत असते आणि जर कुठला माणूस, आपल्या इथे ती वृत्तीच आहे, लोकांची परंपराच आहे. जर कुणी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर त्याला मदत केली नाही जात, त्याला सपोर्ट केला नाही जात, तर त्याचा पाय ओढला जातो. आणि शशिकलाची वृत्ती आहेच ना पाय ओढण्याची, ती तिच्या मुलीच्या बाबतीत सुद्धा तेच करते. पण आपण आहोत ना, आपण तिला सपोर्ट करूया, आपण तिला पुढे जाण्याची जिद्द देऊया. "हे बघ ईशा, तुझं जर स्वप्न आहे ना, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुझी मदत करू. बोल, आज काय बनवायचं आहे ते?" तेव्हा आपण इथे काय काय बनवायचं हे आता ठरवण्यासाठी मंजिरी, जीजी आणि ईशा तिघेजणी गेलेले असतात. त्याचबरोबर इथे राया, डिफिकल्ट आणि डंक्या तिघेजणं आता सगळ्यात चांगली श्रीमंत मुलं आणि चांगली सगळी कामाला, त्यांचे बिझनेस अशी मुलं रायाने शोधून काढलेली असतात मंजिरीसाठी. तेव्हा इथे आता डिफिकल्ट म्हणत असतो, की "राया दादा, अरे ही तर सगळी श्रीमंत मुलं आहेत." तेव्हा राया म्हणतो, "हां मग? जीजीला मी वचन दिलं आहे." जीजीने काय सांगितलं आहे? मिस फायरसाठी सगळ्यात चांगलं स्थळ बघायचं आहे. मग आता मिस फायर कशी आहे? मग तिच्यासाठी डॉक्टर, इंजिनियर, वकील अशी मुलं शोधून काढायला नकोत का? जीजीला मी वचन दिलं आहे आणि ते वचन मला पूर्ण करायचं आहे. तर इथे जीजी म्हणालेली असते, की "राया, माझ्या मंजिरीसाठी सगळ्यात चांगलं स्थळ तू शोधून आणशील ना?" तेव्हा राया म्हणतो, "हो, मी नक्की आणेन." तेव्हा इथे रायाने आता सगळी चांगली मुलं शोधून आणलेली असतात. तेव्हा डिफिकल्ट म्हणत असतो, की "राया दादा, अरे पण या फोटोजमध्ये तुझा फोटो कुठे आहे? तुझा बायोडेटा कुठे आहे?" तेव्हा इथे राया म्हणतो, "काय म्हणालास?
तू काय म्हणालास याच्यामध्ये माझा फोटो कुठे आहे? तुला वेळ लागला आहे का? मी जीजीच्या नजरेत चांगला मुलगा नाही आहे. मी मिस फायरसाठी योग्य मुलगा नाही आहे, कळलं तुला? आणि माझं आणि मिस फायरचं लग्न कसं काय होऊ शकतं? जीजीसाठी मी परफेक्ट मुलगा जर नसेन तर ती माझं लग्न मिस फायर बरोबर का करेल? आणि हे जे काही तू आता बोललास ना, परत बोलायचं नाही. मी चांगला मुलगा नाही आहे, कळलं ना? मला आता मिस फायरसाठी सगळ्यात चांगला मुलगा शोधून काढायचा आहे आणि ते मी करणारच. पुन्हा हे तोंडातून शब्द काढायचे नाही आहे. याच्यामध्ये माझा फोटो कधी नसणार आहे आणि कधी नसणारच. तेव्हा डंक्या म्हणत असतो, पण राया दादा तुला कुणी सांगितलं तू चांगला नाही आहेस? अरे आम्हाला विचार ना, तू किती चांगला आहेस. तू लोकांची मदत करतोस, गरिबांसाठी तू धावून जातोस, सातत्याने सगळ्यांची मदत करत असतोस. आणि अरे तुझी पर्सनॅलिटी बघ, तुझी पर्सनॅलिटीसुद्धा हिरो पर्सनॅलिटी आहे. मग तू काय याच्यामध्ये परफेक्ट नाही बसू शकत? आम्हाला तर तूच चांगला वाटतोस मिस फायरसाठी. तेव्हा इथे प्रेक्षकांनो राया म्हणत असतो की बास करा, चला लवकरात लवकर चांगल्या मुलांची सगळी लिस्ट तयार करा, मला जीजीला दाखवायचे आहे. मग जीजी जो मुलगा निवडेल मिस फायरसाठी तो आपण डन करूया. तेव्हा इथे प्रेक्षकांनो निक्की आलेली असते. निक्की म्हणते, राया काय चाललं रे तुमचं? तेव्हा इथे निक्की म्हणते, राया चल. राया म्हणतो, कुठे चल? तेव्हा निक्की म्हणते, प्रश्न विचारायचे नाही, जे सांगितलं ना ते कर, चल. तेव्हा राया म्हणतो, हे बघ मी कुठेही येणार नाही आहे, कळलं ना? आणि अण्णा काय बोललं ते ऐकलं नाहीस का गं तू? मी तुझ्या अंडर आता काम करत नाही आहे, त्याच्यामुळे मी कुठेही येणार नाही. आणि आता तू माझ्या अंडर काम करतेस, त्याच्यामुळे ही धमकी मला द्यायची नाही. तेव्हा निक्की म्हणत असते, अरे काम तर माझ्या अण्णांचंच आहे ना, अप्पांचंच काम आहे, म्हणून तर तुला मी इथे बोलवायला आली आहे, चल बरं माझ्याबरोबर. तेव्हा राया म्हणतो, जर अण्णांचं काम असतं ना तर अण्णा स्वतः मला कॉल करतील, तू कशाला इथे आली आहेस? तेव्हा प्रेक्षकांनो इथे राया आता निक्कीचं काहीसुद्धा ऐकत नाही. तेवढ्यात मंजिरीचा फोन येतो. मंजिरी म्हणते, राया अरे कुठे आहेस तू? माझं थोडं तुझ्याकडे काम होतं, तू येशील का घरी? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता एका पायावरती राया जायला तयार होतो. जसा इकडे मंजिरीचा फोन येतो लगेच राया जायला तयार होतो. निक्की म्हणते, राया कुठे जातोयस तू? हे बघ माझं काम आहे तुझ्याकडे, माझ्याबरोबर चल. तेव्हा राया म्हणतो, मिस फायरचा फोन आला होता, तिचं काहीतरी माझ्याकडे काम आहे, मला जावं लागणार आहे. चला रे लवकरात लवकर लिस्ट तयार करून घ्या, मी आलोच. त्यानंतर प्रेक्षकांनो ठरल्याप्रमाणे इथे जीजी आणि मंजिरी दोघेही जण ईशाला जेवणामध्ये मदत करत असतात. छान इथे स्वयंपाक सुरू असतो, कारण डबे पोचवायचे असतात. तेव्हा इथे जीजी म्हणत असते की कशी झाली भाजी? तेव्हा ईशा म्हणत असते की जीजी अगं भाजीचा सुगंध सगळीकडे दरवळतोय, खरंच खूप छान झाली असेल, तू जरा मला देतेस का टेस्ट करायला? मी तुला टेस्ट करून सांगते कशी झाले ते. तेव्हा जीजी म्हणते, हो घे ना. तेव्हा ईशा आता चाखून बघते, तिला काही चव लागत नाही. ती म्हणते, जीजी अगं अजून थोडी देतेस का? मला असं वाटतंय की थोडं मीठ कमी आहे. तेव्हा जीजी म्हणते, हो धर ना. तेव्हा जीजी अजून थोडी तिला चाखायला देते. तेव्हा ईशा पुन्हा ती खात्याने म्हणते की नाही मीठ तर बरोबर आहे, पण नक्कीच असं काहीतरी कमी आहे असं मला वाटतंय. तेव्हा मंजिरी म्हणत असते, ईशा मला काय वाटतं माहिती आहे का? अशी चाखत चाखत आहे ना पूर्ण भांडं तू संपून टाकणार आहेस. काही हरकत नाही, आपलीच भाजी आहे ना, जेवढी खायची आहे तेवढी खा, संपून टाका सगळी. मग डब्यामध्ये काय द्यायचं? तुला तर काही चव लागणारच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो जीजी हसायला लागते. जीजी म्हणत असते, हे काय बोलतेस ग तू? तेव्हा इकडे मंजिरी, असू दे ग, कशाला तिची मस्करी करतेस? तेव्हा जीजी म्हणत असते की ईशा तुला चव लागत नाही आहे का? भाजी चांगली नाही का झाली? तेव्हा ईशा म्हणते, नाही ग जीजी चांगली झाली. तेव्हा मंजिरी म्हणते, जीजी अगं भाजी गरम आहे, तिला व्यवस्थित चव लागत नसेल, आणि म्हणूनच मी म्हणते की थंड होऊ दे, मग तिची चव तुला व्यवस्थित समजेल. नाहीतर असं चाकत राहिलीच ना तर एका डब्याची भाजी तू स्वतःच खाऊन टाकशील, हो की नाही? तेव्हा ईशा म्हणते, हो हो असं होऊ शकतं, होऊ शकतं. तर ईशा खूपच जास्त इनोसंट आहे आणि तिचा इनोसन्स आपल्याला असं बघायला मिळतच असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे राया आलेला असतो. राया म्हणतो, अरे बापरे, ही कसली सगळी तयारी आणि स्वयंपाकाची एवढी तयारी, आज काहीतरी स्पेशल आहे वाटतं. तेव्हा इकडे जीजी म्हणत असते, अरे राया तुला माहिती आहे का, आपल्या ईशाने एक नवीन बिझनेस सुरू केला आहे, ती जेवणाचे डबे पोहोचवणार आहे आणि त्यासाठीच आम्ही सगळेजण तिला फक्त मदत करतोय. तेव्हा राया म्हणतो, हो अरे वा ईशा, खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. मग मी एक काम करतो ना, आम्हालासुद्धा आहे ना तुमच्याच खानावलीतून डबे येऊ देत, हा घे ईशा आमचा ॲडव्हान्स. तेव्हा ईशा म्हणते, राया तू कशाला ॲडव्हान्स देतो आहेस? आपल्या माणसाकडून कोणी पैसे घेतं का? तेव्हा राया म्हणतो, नाही ईशा नाही, अजिबात नाही. बिझनेसमध्ये नातीगोती आणायची नाही
आणि हे बघ, हा तुझा बिझनेस आहे की नाही, आणि आता आम्हीसुद्धा तुमच्या इथूनच डबे घेणार आहोत. मग आता ॲडव्हान्स तर दिला पाहिजे की नाही. त्याच्यामुळे आपलं नातं बाजूला ठेवायचं, माणुसकी बाजूला ठेवायची आणि व्यवहार बाजूला ठेवायचा. घे बरं, हे ॲडव्हान्स घे आणि आजपासून आम्हालासुद्धा डबे येऊ देत. तेव्हा प्रेक्षकांनो, रायाने सुद्धा आता खानावळीमध्ये भाग घेतलेला असतो. इथे आता ईशाकडूनच त्याला डबे जाणार असतात. तेव्हा मंजिरी म्हणत असते की राया, बघितलंस ना, आता आपल्या ईशाचा बिझनेस खूपच मोठा होणार आहे. तेव्हा राया म्हणतो, त्यात काही शंकाच नाही, पण मिस फायर, तू का मला बोलावलं होतंस? तेव्हा मंजिरी म्हणत असते की राया, तुला हेच सांगायचं आहे की आता तुला तुझ्या कामाबरोबर आपलं दुकानसुद्धा सांभाळायचं आहे, दुकानाकडे सुद्धा तुलाच लक्ष द्यायचं आहे. तेव्हा राया म्हणतो, हो, मी लक्ष देईन दुकानाकडे सुद्धा. तेव्हा जीजी म्हणत असते की राया, तू आधी माझ्याबरोबर चल, चल लवकर चल, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे आता निक्की बसलेली असते. निक्कीला राग आलेला असतो ना, तेव्हा ती एकटीच येऊन बसलेली असते. तेव्हा तिला जय फोन करतो आणि म्हणतो की निक्की, चल जेवायला ये, चल आपण जेवायला जाऊया. तेव्हा निक्की म्हणते, मला नको, मला काही भूक नाही आहे, जा तुला जेवायचं आहे ते जेव. तेव्हा जय म्हणतो, निक्की अगं, जेवणावरती कशाला राग काढतेस, ये ना, मस्त जेवण मागवले, एकदम पोटभर जेवशील, ये. तेव्हा निक्की म्हणते, सांगितलं ना एकदा नको म्हणून मला जेवायला, तू काय मला जेवायला बोलवतोस रे. तेव्हा इथे जय म्हणत असतो, हे बघ निक्की, आता रागराग करून काय होणार आहे का. हे बघ, जे काही करायचं आहे ना, ते आपल्याला शांत डोक्याने करावं लागणार आहे. तुला बघायचं आहे का मी काय करतोय ते. स्पेशल डबे मागवलेले आहेत, ये, खूप छान जेवण आहे, तुलासुद्धा आवडेल. आणि जे काही करायचं आहे ना निक्की, शांत डोक्याने करायचं. त्या राया, मंजिरी आणि त्या म्हातारीला धडा शिकवायचा आहे ना, मग ये तू बिंदास्त, मी आहे अगं तुझ्याबरोबर. तेव्हा इथे तुझ्या वडिलांनासुद्धा समजावावं लागणार आहे. बिझनेस तुझ्या वडिलांचा दिलाय त्या रायाला, आणि राया तर काय आता त्याला माजच आला असेल. त्याचा माज उतरवायचा असेल ना, तर आपल्या दोघांची टीम ही आपली एकच आहे आणि ते एकच ठेवावी लागणार आहे. तेव्हाच आपण विचार करून काही ना काहीतरी चांगलं करू शकतो. इथे आपल्या दुश्मनांना धडा शिकवू शकतो, असं इथे आता जय म्हणतो. त्याचबरोबर जीजी म्हणते की राया, तुला सांगितलेलं काम तू केलं नाहीस ना, माझं काम तू केलंस की नाही. इथे सगळ्यांची मदत करत असतोस आणि माझं काम कधी करणार. तेव्हा राया म्हणतो, अरे हां हां हां, जीजी, तू सांगितलेलं काम मी कसं काय विसरणार आहे. हे बघ, मी कधीच तयारीला लागलो आहे. हे बघ, काही मुलं घेऊन आलो आहे मी, तुला कशी वाटतंय ते सांग बरं. तेव्हा राया इथे एक एक फोटो दाखवत असतो आणि सांगत असतो की एकाचं दुकान आहे, एक मुंबईमध्ये असतो, तिथे त्याचं मिठाईचं दुकान आहे, एकाचा छोटासा बिझनेस आहे, एक वकील आहे, कोण डॉक्टर आहे, असं आता राया सांगत असतो. तेव्हा इकडे जीजी आता प्रत्येकाचा फोटो बघत असते. तेव्हा जीजी म्हणत असते की नाही नाही, हा नको, हा लुक्कुड आहे. दुसरा बघते, नाही हा नको, हा जरा जाडा आहे ना, थोडी तब्येत आहे. एवढा लुकडा काय रे, आपल्या मंजिरीला शोभायला तर हवं ना. राय म्हणतो, बरोबर बरोबर, हे हल्लीची मुलं आहेत ना, खूपच सुकडी, त्यांना व्यायाम वगैरे करताच येत नाही. तेव्हा इथे आता राया मनातल्या मनात म्हणत असतो की जीजीचं काय, एवढे सगळे फोटो दाखवले, पण जीजीला तर कुणी यातलं पसंतच येत नाही आहे. जीजी अगं, तुला कोण पसंत येणार. तेव्हा कोण मुंबईमध्ये असतो, कोण परदेशामध्ये असतं. तेव्हा इकडे आता रायाने जी स्थळं आणलेली असतात, त्यातली आता जीजीला कोणी आवडतच नसतात. तेव्हा जीजी म्हणते, नाही नाही राया, नको. अरे हा काय मुलगा, एवढा लुकडा, हा एवढा जाडा, काय यांचं, हा दिसतो बघ कसा, आपली मंजिरी कशी दिसते, तिला शोभायला नको का. तेव्हा राया म्हणतो, हो हो, अगदी बरोबर, मिस फायरला शोभायला तर हवाच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता राया म्हणत असतो की जीजी, मी काय म्हणतो, तुला यातलं कुणीच पसंत नाही आहे का. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही, यातलं मला कुणीच पसंत नाही आहे. अरे मला काय वाटतं, माझी मुलगी आहे ना, अशी मुंबईमध्ये परदेशात वगैरे जायला नको रे. मला कशी माझी मंजिरी माझ्या डोळ्यासमोर हवी, म्हणजे ती सुखी आहे की दुःखी आहे, ती आनंदात आहे ना, हे सगळं मला माझ्या डोळ्याने बघता येईल. म्हणून मला माझी मुलगी आहे ना, माझ्या डोळ्यासमोर हवी आहे. तेव्हा इकडे राया म्हणतो, मग जीजी, तुझी काही हरकत नसेल तर आपण मिस फायरसाठी पंढरपूरमधलं स्थळ बघूया का एखादं. तेव्हा जीजी म्हणते, हो चालेल ना, पंढरपूरमधलं सुद्धा मला स्थळ चालणार आहे. माझी मुलगी उलट माझ्या जवळ राहील ना, माझ्या नजरेसमोर. तेव्हा राया म्हणतो, बरं बरं, ठीक आहे, आता मिस फायरसाठी मी पंढरपूरमधलं स्थळ शोधतो, असं राया म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता मंजिरी म्हणत असते की ईशा, काही डब्यांवरती हिरवा रंग आहे आणि काही डब्यांना लाल रंग आहे, असं का गं. तेव्हा ईशा म्हणते, मंजिरी, लाल रंग ज्या डब्यांना आहेत ना, ते नॉनव्हेजचे आहेत, आणि हिरव्या रंग आहे ना, ते व्हेजवाल्यांसाठी डबे आहेत, म्हणून ते ओळखायला यायला हवेत ना, म्हणून तसा रंग आहे त्या डब्यांना.
तेव्हा ईशाने आता व्यवस्थित सांगितलेलं असतं की व्हेज म्हणजे हिरवा, लाल म्हणजे नॉनव्हेज. तेव्हा इथे जय म्हणत असतो की आता बघितलंस ना, आपल्याला आहे ना त्या लाल डब्यांना काही करायचं नाही आहे. धमाका जो असणार आहे ना, तो व्हेजमध्ये असणार आहे. तेव्हा त्या व्हेजमध्ये आता असा काही धमाका होणार आहे ना, की पूर्ण इथे मंजिरीचं घर उद्ध्वस्त होणार आहे. तेव्हा दरवाजा उघडून आता किचनच्या दिशेने कोणीतरी येत असतं.